प्रेरणादायी नंदीबैल फिरवणाऱ्याच्या मुलाची सुवर्ण कामगिरी, झोपडीतून गाठलं यशाचं शिखर। म्हणतात ना, जेव्हा जिद्द, चिकाटी आणि मेहनत केल्यानं काहीही अशक्य नसतं, आणि याची प्रचिती आपल्या विविध माध्यमातून येतच असते। कितीही हालाखीची परिस्थिती असली आणि माणसानं मनात जिद्द ठेवली की त्याला यश हे मिळतंच। अशीच जिद्द आणि मेहनतीच्या बळावर पुण्यातील लोहगाव इथं झोपडीत राहणाऱ्या आणि नंदीबैल घेऊन फिरण्याच्या मुलानं नुकतंच बहरीन देशात झालेल्या एशियन युथ कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविलं आहे। सनी सुभाष फुलमाळी असं या 17 वर्षीय तरुणाचं नाव असून त्याच्या या संघर्षाची कहाणी ही प्रेरणादायी आहे। नुकत्याच पडलेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत लोहगावचा कुस्तीपटू सनी फुलमाळी यानं कुस्ती स्पर्धेत 60 किलो वजन गटात सुवर्ण पदक पटकावलं असून त्याच्या या कामगिरीनं सर्वत्र त्याचं कौतुक होत आहे। वडिलांनी झोपडीतच दिले कुस्तीचे धडे। मूळचे बीडचे असलेले सुभाष फुलमाळी हे 15 वर्षापूर्वी कुटुंबाला सोबत घेऊन पुण्यात आले आणि पुण्यातील लोहगाव इथं एका मोकळ्या जागेत त्यांनी त्यांची झोपडी बसवली। बायको आणि 3 मुलं असा त्यांचा परिवार त्या झोपडीत राहू लागला आणि सुभाष हे नंदीबैल घेऊन लोकांच्या दारोदारी जाऊ लागले आणि बायको सुई दोरा विकून ते त्यांचं उदरनिर्वाह करू लागले। सुभाष यांना कुस्तीची खूप आवड असून वडील पैलवान असल्यानं सुभाष यांनी देखील अनेक ठिकाणी कुस्ती केली, पण परिस्थिती हलाखीची असताना 3 मुलांना सुभाष हे त्याच पडीक जागेत कुस्तीचे धडे देऊ लागले। सनी लहानपणापासून दोन्ही भावांसोबत कुस्ती खेळू लागला। कुस्ती खेळात तरबेज असलेल्या सनीची प्रतिभा ओळखून लोहगावमधील रायबा तालीममधील पैलवान सोमनाथ मोसे आणि पैलवान सदा राखपसरे यांनी सनीला कुस्तीचे धडे देण्यास सुरुवात केली आणि त्याला नंतर लोणीकंद येथील पैलवान संदीप आप्पा भोंडवे यांच्या जाणत्या राजा तालमीत पाठवलं। सनीची कुस्ती पाहून संदीप भोंडवे यांनी त्याला दत्तक घेतलं आणि त्याला कुस्तीचे धडे दिले। आता याच सनीनं बहरीन इथं झालेल्या एशियन युथ कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं आहे। ऑलिम्पिक स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न। यावेळी सुवर्ण पदक विजेता सनी म्हणाला, माझी घरची परिस्थिती ही खूपच हलाखीची असून लहानपणी या झोपडीच्या शेजारीच मोकळ्या जागेत वडील कुस्ती शिकवत होते। दोन्ही मोठे भाऊ आणि मी कुस्ती शिकत होतो। माझे दोन्ही मोठे भाऊ हे मातीत कुस्ती खेळतात। मला वस्ताद संदीप भोंडवे यांनी दत्तक घेतलं आणि त्यांनी त्यांच्या तालमीत मला ठेवलं आणि तिथं कुस्तीचे धडे देऊ लागले। मी बाहेरून शिक्षण घेत असून सध्या 10वी मध्ये शिकत आहे। नॅशनल खेळल्यावर माझी एशियन युथ गेम मध्ये निवड झाली आणि बहरीन इथं आता झालेल्या एशियन स्पर्धेत इराण, जपान, कोरिया आदी देशातील खेळाडूंसोबत कुस्ती केली। फायनल माझी इराणच्या पैलवान याच्यासोबत झाली आणि मी ती कुस्ती जिंकलो आणि आता मला गोल्ड मेडल मिळालं आहे। गोल्ड मेडल मिळाल्यावर सर्वात पहिला फोन मी माझ्या वस्ताद संदीप भोंडवे यांना केला आणि त्यानंतर आई वडील यांना फोन करून त्यांना माहिती दिली। तेव्हा फोनवरच आई वडील रडू लागले। तसंच आता माझं स्वप्न हे ऑलिम्पिक स्पर्धा जिंकण्याचं असून मी त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सनीनं म्हटलं आहे। परिस्थिती कितीही हलाखीची असली तरी माणसाला जिद्द आणि मेहनत केल्यानं तो त्याच्या यशापर्यंत पोहोचू शकतो हेच सनीनं करून दाखवलं आहे। सनीच्या यशाची आतापर्यंत कोणी दखल घेतलेली, पण आता सनीच्या या यशाची दखल सरकार दरबारी घेतली जावी आणि त्याला त्याचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी मदत मिळावी हीच अपेक्षा त्याच्या घरच्यांकडून होत आहे। आजोबापासून झाली ते मोठे पहिलं नव्हते, म्हणजे ती आपलं आखाडे बिखाडे करायचे नाही का। मेट्रो कधी त्यांना कुस्ती खेळलं नाही, त्याला काही एवढं माहीतच नाही। मग त्यांना आपलं आजोबापासून मग पप्पा खेळायला लागले नाही का। पप्पा बी चांगले पहिलं नव्हते, शेवट कुस्ती करायची, पण आपलं मैदानीच करायचं नाही। पप्पाला आवड होती की माझी पप्पाला दंगल म्हणतात, पप्पाला आवड मला लय मोठा आनंद आहे